नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर मी तुम्हाला दाखवतो 1600 मीटर रनिंगसाठी कुठला व्यायाम करायचा आणि थंडी दिवसात कशा प्रकारे 1600 मीटरसाठी स्टॅमिना वाढवायचा। जर तुम्ही आपल्या चॅनल नवीन असाल तर चॅनल आता सबस्क्राईब करा, कारण की तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे 1600 मीटरचा रनिंगचा स्टॅमिना वाढवण्यासाठी कुठल्या प्रकारचे व्यायाम करायचं आणि तुमचा जर गोळ आउट ऑफ जात नसेल तर कोणता व्यायाम करायचा ते तुम्हाला सांगतो, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर बघू शकता मित्रांनो, 1600 मीटर रनिंग करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम रनिंग करून आल्यानंतर तुम्हाला एकदम सोप्या हलक्याप्रमाणे उड्या मारायच्यात। जर तुम्ही विडवाचे 10 सेट मारले, 20 10 जर सेट मारले तर तुम्हाला संपूर्णपणे स्टॅमिना जो आहे तो वाढण्यात मदत होते। आणि अशा प्रकारे त्यानंतर साईड जंप मारायचे, ते देखील सेटच मारायचे, कारण की कुठल्याही गोष्टी तुम्ही सेट मारले तर तुम्हाला त्याचा लवकर इफेक्ट जाणून येईल। हे सेट मारून झाल्यानंतर पुढचा जो व्यायाम आहे तो बघू शकता। अशा प्रकारे संपूर्ण सेट जे आहे ते 10 20 सेट संपूर्ण मारायचे। अशाच प्रकारे तुम्हाला सेट मारायचेत आणि सेट मारून झाल्यानंतर पुढचा जो व्यायाम आहे तो तुम्हाला दाखवतो। सेट जे आहेत ते पूर्णपणे मन लावून मारायचेत आणि उड्या जे आहेत ते पूर्णपणे उडी जी आहे ते हाताला टेकली पाहिजे। त्यानंतर सपाटी, जो आपण त्याला गावठी व्यायाम म्हणतो, सपाटीचे देखील 25 सेट ते 10 सेट मारायचे। रोजच्या रोज जर तुम्ही सपाटी सेट मारले तुम्हाला जास्तीत जास्त फायदा होतो। त्यामुळे तुम्ही सपाटी जास्तीत जास्त सेट मारण्याचा प्रयत्न जर केला तर तुम्हाला त्याचा 100% इफेक्ट जाणून येईल। आणि ह्याच्याने सपाटीने जेवढा असा व्यायाम आहे ते 100 जर तुम्ही व्यायाम केले आणि जर सपाटी मारले तर संपूर्ण बॉडीचा व्यायाम तो या सपाट्याने होतो। त्याच्यामुळे सपाटी मारणे फार आवश्यक आहे आणि सपाटी मारली तर तुम्हाला पूर्णपणे बॉडीचा व्यायाम झाल्याचा अनुभव येईल। तर अशा प्रकारे सपाटीचे देखील तुम्हाला सेट मारायचे। सेट मारत असताना जी काळजी घ्यायची तुम्हाला सांगतो व्हिडिओमध्ये, शेवटपर्यंत बघा। त्यानंतर तुम्हाला मारायचं रनिंग करण्यासाठी 100 मीटरचा व्यायाम वाढवण्यासाठी आणि रनिंगचा स्पीड वाढवण्यासाठी तुम्हाला हायनी मारायचे। आणि हायनी मारण्यासाठी तुम्ही त्याचे देखील सेट मारू शकता, पूर्णपणे हायनी मारायचे। हे जर तुम्ही कंटिन्यू, जर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेला प्रत्येक व्यायाम जर तुम्ही रोजच्या रोज सेट जर मारण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला 100% स्टॅमिना वाढल्याशिवाय राहणार नाही। आणि हायनी मारून झाल्यानंतर तुम्ही रिलॅक्स होऊन परत आणखीन एकदा जोर मारू शकता, त्यानंतर सपाटी मारू शकता। त्यानंतर बघू शकता अशा प्रकारे जी रनिंगची स्टेप वाढण्यासाठी हा एक व्यायाम सर्वात उत्तम आहे आणि हा एक व्यायाम करणे गरजेचं आहे। साईड जंप मारण्याचा फायदा जो आहे तो तुम्हाला 1600 मीटर रनिंग करताना एकदम लांब स्टेप पडण्यासाठी ह्याने तुमची स्टेप जी आहे ते पूर्णपणे फुलते आणि स्टेप वाढण्यासाठी ह्याने मदत होते। त्याच्यामुळे हा व्यायाम तुम्ही नक्की करा। त्यानंतर पुढचा जो व्यायाम आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे। बघू शकता हा जो व्यायाम आहे त्याने डिप्स पूर्णपणे बॉडीमध्ये ताकद देण्याचं काम जे आहे ते शेवटच्या स्टेपला हे डिप्स काम करते। त्याच्यामुळे डिप्स मारायला तुम्ही कधी विसरू नका। जर तुम्ही 100% व्यायाम करून झाला आणि पूर्णपणे रोजच्या रोज डिप्स जे आहे ते 10 सेट मारायचे, तुम्हाला जेवढे शक्य आहे तेवढे डिप्स मारण्याचा प्रयत्न करा। त्याने तुम्हाला गोळाफेकसाठी एकदम उपयुक्त आहे। त्यानंतर जोर देखील मारायचे, हाफ सपाटी आहे त्याला असं म्हणतात। अशा प्रकारे संपूर्ण बॉडीचा व्यायाम करण्यासाठी आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। नवीन व्हिडिओ लवकरच येत राहील। धन्यवाद।